नमस्ते. मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगते आहे की जो माझा पहिला व्हिडिओ आहे ना, सोंबाची पालखी, तो देव सोंबा म्हणजे आमच्या गावामध्ये कसा आला आणि आम्हाला कसा आला तो आणि कुठे आला हे आम्हाला माहिती पडलं. ते कशी माहिती पडली आम्हाला, हा व्हिडिओ आहे ना, माझ्या पालखीचा व्हिडिओ आहे ना, सोंबाचा देव म्हणून. हा व्हिडिओ माझ्या शुभांगी कीर यूट्यूबवर पहिलाच व्हिडिओ आहे. हा देव आमच्या गावामध्ये कसा आला आणि तो आम्हाला कसा माहिती पडला हे आता मी तुम्हाला सांगते. जिथे आता आमच्या सोंबाचं देऊळ आहे ना, म्हणजे मंदिर बांधलंय ना, तिथे आहे ना भरपूर म्हणजे रान होता, जंगल होतं, म्हणजे निगडीची झाडं वगैरे, म्हणजे असं भरपूर जंगल होतं. आणि त्या जंगलामध्ये आहे ना दुसऱ्या खूप लांबची गाय यायची. खूप म्हणजे खूपच लांब, म्हणजे 1-2 तास तरी त्या गाईला चालायला लागायची असणार. म्हणजे आपणच गेलो तर ते गाव खूप लांब आहे. त्या गावातली गाय आहे ना, दुभती गाय म्हणजे दूध देणारी गाय, त्या जंगलात यायची. म्हणजे आमच्या सोमेश्वर गावात अशी ती गाय यायची आणि जंगलातच ती आहे ना एका जागेवर उभी राहून आहे ना, ती तिथे दूध आपोआप तिला धारा गाळायचे त्या जागेवर आल्यावर. आणि ते असे खूप दिवस चाललेले. आणि घरी जाऊन आहे ना, ती काय तिला दूधच यायचं नाही. जेव्हा तिचा मालक आहे ना तिला दूध काढायला घ्यायचा ना, तर तिच्या ओटीमध्ये दूध नसायचं. त्याच्यामुळे काय झालं, त्या गाईच्या मालकाने आहे ना शोध लावला. मग ते हे गाईचं आपल्या कोण दूध काढून घेतं काय जंगलामध्ये, म्हणजे रानामध्ये पकडून वगैरे. तर त्याने त्या गाईची पालत राखली. म्हणजे असे भरपूर दिवस चाललेलं ना. तर ते दूध नाही म्हणून आता एवढी चांगली दुभती गाय, दूध देणारी गाय, आता 2-2, 3-3 लिटर गाय दूध देते. मग ही गाय आता हल्ली 8 दिवस दूध का नाही देत, म्हणून त्या गाईच्या मालकाने गाईचा पाठलाग केला की या गाईला कोण पकडून दूध काढतंय का, तिचं दूध चोरून घेतंय का, असं म्हणत आहे ना त्या मालकानी. म्हणजे असे भरपूर 4-5 जण निघालेत गाईच्या पाटणं. गायला पुढे सोडली आणि हे लोक पाठून तिच्या हळूहळू जात आहेत. असेच हळूहळू जात जात ते माणसं कंटाळले, पण ती गाय काय कंटाळली नाही. गाय आहे ना शिधी चालत, एखादा माणूस कसा चालत जातो आपल्या तंद्रीमध्ये, तशी ती गाय ना आपली तंद्रीमध्ये जात होती. आणि हे लोक पाठून बघतात आहेत की कशी गाय पुढे चालते, घाटी डोंगर करत करत ती अशी गाय कशी कशी त्या गावामध्ये जंगलामध्ये आली. आणि तिथे उभी राहून एका जागेवर आहे ना आपोआप तिच्या धारा दुधाचे असे पडायला लागले. ती गाय आहे ना त्या जागेवर अशी धारा गळून झाले आणि ते दूध देऊन झालं आणि ते आपल्या मार्गाला लागली. आणि तसे ते माणसं आहे ना जिथे दूध सांडत होतं ना तिचं, त्या जागेवर आले आणि बघतात तर काय, एक असा दगड होता आणि त्या दगडावरती ते धारा सोडलेल्या दुधाच्या, म्हणजे असं दुधाची म्हणजे अशी रास, म्हणजे दूध कसं आपल्या परातीत वगैरे साठलेलं दूध ओतलेलं असतं ना शंकराच्या पिंडीवर, असं ते दूध तिथे दिसलं त्या दगडावर. आणि ती गाय आपली मार्गाने घरी गेली. नंतर त्या माणसाने शोध लावला की ही गाय इथे दूध का देते. आणि तिथे म्हणजे जिथे गाय दूध द्यायची तर सोमेश्वर गाव आमचा, त्या गावामध्ये गुरववाडी म्हणून होती. तिथे जाऊन आहे ना त्या लोकांनी म्हणजे कंप्लेंट केली की ही गाय आमची इथे दूध देऊन जाते, त्याचा काहीतरी तुम्ही शोध लावा, ह्या इथे काय आहे दगडामध्ये, असं म्हणून त्या गुरुवानी, म्हणजे आमची एक भराडीन देवी म्हणून आहे, तिथे आपलं कौल वगैरे लावून तिला विचारलं ही गाय दुसऱ्याच्या गावातली गाय येऊन इथे दूध देते, म्हणजे हा इथे देव हाय कोण, असं म्हणून आहे ना की तिथे देव आपला सोंबा निघाला. म्हणजे तिथे देव आहे ना तो सोंबा निघाला तिथे. आणि सोंबा मग त्याची स्थापना केली सोंबाची. म्हणजे सोंबा म्हणजे असा मोठा, म्हणजे आपल्या माणसासारखा असा त्याची मूर्ती बनवली होती तेव्हा, म्हणजे हात पाय वगैरे सगळं होतं. आणि त्याचं मंदिर बांधलं होतं, छोटंसं मंदिर बांधलं त्या ठिकाणी. त्या मंदिरातली अशी चांदीची मूर्ती त्याची बनवली होती सोंबाची. तर एक दिवशी काय झालं, ते जंगलामध्ये ते छोटंसं मंदिर बांधलं आणि त्याच्यामध्ये ती चांदीची मूर्ती बनवली होती त्या गुरुवानी, पैसे जमा करून वगैरे. ते काय झालं, एक दिवशी आहे ना चोरांनी त्या सोंबाला उचलून चोरांनी नेलं. त्याचे सगळे हातापायाचे तुकडे करून सगळे, म्हणजे आता मूर्ती कशी नेणार ना, ते त्यांना काय माहिती हा देव आहे. त्याने ते हातपाय तोडून, त्याचे पाय तोडून, हात तोडून, सगळं असं हे शरीर तोडून असं सगळं जॉईंट केलेलं असतं ना मूर्तीचं, ते सगळं तोडून पिशवीत भरून घेऊन गेले. आणि डोकं एवढं मुंडी आहे ना, एवढीच मुंडी तेवढी ते विहीर होती, त्या विहिरीत टाकून ठेवली. तर मग ते सोंबा आहे ना, ते का आता सोंबा चोरीला गेला, देव चोरीला गेला म्हणून बातमी उठली. बघतात तर देव नाही, देव चोरीला गेला, देवाला नेला कोणी, असं म्हणून आहे ना, असं कुणाला काय माहिती नाही.
पण तो सोंबा आहे ना एका गुरुवाच्या स्वप्नात आला, म्हणाला मी ना विहिरीत पडलो आहे असं म्हणून आहे ना. दुसऱ्या दिवशी सर्वांना त्यांनी स्वप्न सांगितलं आणि त्या पड विहिरी, म्हणजे ती विहीर आहे ना पडीची होती जंगलामध्ये. त्या पड विहिरीमध्ये आहे ना फक्त तो सोंबा कशा अवतारात भेटला, एवढं फक्त त्याचं शिर तेवढं भेटलं. आणि आता पण तो देव आहे ना आता आमचा सोंबा, एवढंच त्याचं शिर आहे बघा. तरी पण तो आमचा म्हणजे सगळ्या नवसाला पावणारा आमचा देव आहे. आणि एवढं शिर आहे त्याचं पालखीमध्ये म्हणा, त्या मंदिरामध्ये एवढंच त्याचं धड आहे. त्याला हात नाही पाय नाही. म्हणजे तो सोंबा आमच्या 12 वाडीचा तो रक्षण करता झाला तो सोंबा. असं करता करता त्याला आहे ना त्या दुसऱ्या गावातून त्याला बोलवून आलो. ह्या दिवशी आता हे दिवस जे लागले आहेत ना, ह्या दिवशी त्या सर्व देव आपली पालखी घराघरातून जाते, प्रत्येकाच्या घरात जाऊन आपला मानपान घेऊन येते. असंच तो आमचा सोंबा आहे ना एक दिवशी आपल्या घरोघरी आपला फिरत होता आपल्या 12 वाडीमध्ये. म्हणजे आमचं एक गाव 12 वाडी आहे. असं 12 वाडीमध्ये फिरत होता. तसंच एका गावातून त्याला आमंत्रण आलं की म्हणाला आमच्याकडे तुमच्या सोंबाला घेऊन या. तर आपला देव आहे, आता आपल्या देवाला मागणी करतात आहे, यायला सांगतात आहे, तर कशाला नाही बोला. आणि ती गाय त्याच गावातली होती बोला. ज्या सोंबाला ती दूध द्यायची ती गाय त्या गावातली होती. आणि त्या गावातून सोंबाला आमंत्रण आलं होतं की आमच्या गावामध्ये तुमचा देव आणा. तशी सर्वांनी आहे ना तयारी करून आणि त्यांच्या गावामध्ये जायला आहे ना अशी उतरण होती एकदम. म्हणजे अशी वरनं आहे ना उतरण होती, खाली उतरायचं, नदी होती आणि नदी पार करून आहे ना परत त्यांच्या गावात जायला अशी वरती चढण होती. म्हणजे अशी चढण होती, चढून त्या गावात जायचं होतं. तर अशी सोंबाची पालखी घेऊन आहे ना सगळे लोक 12 वाडीचे 12 लोक असतात. म्हणजे दरवर्षी अशी पालखी निघते. म्हणजे 12 वाडीचे 12 लोक मंदिरात येतात आणि तेव्हा ते देवाला घेऊन बाहेर पडतात. तर असं तर सोंबाला घेऊन ते जात होते त्या गावामध्ये. जाता जाता आहे ना ते घाटी असे उतरत होते, रस्ता पार करून ते घाटी खाली उतरत होते. म्हणजे त्या गावात जायला घाटी उतरत होते. तर काय झालं, त्या गावामधलाच माणूस, ज्या गावामध्ये आमचा सोंबा जात होता त्या गावामधला माणूस माडावर माडी काढण्यासाठी चढला होता. म्हणजे दुपारची वेळ होती आणि तो शेव करायला चढला. म्हणजे शेव करतात, म्हणजे माडी काढत नाही ते, त्यांचं काय माडाचं ते असतं. दुपारचं सकाळी माडी काढायची, दुपारी ते शेव करायची. म्हणजे ते पोय असते ना माडी पाडायची, त्याला ते असं जरा तासायचं असतं. त्याच्यामुळे काय होतं की मग संध्याकाळी परत माडी येते. असं तो शेव करायला वर माडावर तो माणूस चढला होता. त्याने ते बघितलं सोंबाला खाली येताना. तर त्याने काय म्हणायला पाहिजे, तो काय बोलला माहिती आहे का, तो बोलला सोंबा चालला भीक मागायला. असा तो सोंबाला बोलला, म्हणजे देवाला बोलला. माडावर चढलेला आहे तो आणि त्याने आवाज ऐकलं, वाजत गाजत सोंबा चाललाय. आणि तो काय बोलला, सोंबा चालला भीक मागायला दुसऱ्याच्या गावात. असा बोलला फक्त तो, ते कोणी ऐकलं नाही पण त्या देवाने ऐकलं. आणि तो तसाच आहे ना, तसाच त्याच घाटीत उतरत होता ना, त्याच घाटीवरनं जो सगळ्या माणसांची बुद्धी करून ते माणसं आहे ना आपोआप पालखी जी फिरली ना ती सरळ शिदी येऊन मंदिरात थांबली. म्हणजे त्याचा विचारच नाही केला की ही कशी, म्हणजे माणसांना काय लक्षातच आलं नाही की आम्ही कुठे जातोय आणि कुठे नाही. जेव्हा ते मंदिरात येऊन पालखी बसली तेव्हा सगळ्यांच्या डोक्यात आलं, अरे आपण जात होतो कुठे आणि परत आलो कसे काय. असं म्हणून आहे ना, ज्या गावात ती पालखी जाणार होती त्या गावातले माणसं म्हणतात, आता घाटी तर उतरत होते, वाजत गाजत येत होता सोंबा, आता अचानक गायब कसा झाला, कुठे गेला. म्हणून ते गावातले लोक खाली आले, नदीवर आले, बघतात ते कोण नाही. बघतात ते रस्त्यातच तो माणूस माडावरनं खाली पडलेला होता. तो बोलला वर माडावर चढून, सोंबा चालला भीक मागायला असा म्हटला. त्यांनी जशी इकडे पालखी फिरली तसा तो माडावरून खाली पडला आणि फक्त त्याचं सांगायचं होतं म्हणून देवाला त्याला जिवंत ठेवलं होतं. ते लोक शोधत आले की पालखी आता इथपर्यंत वाजते, मग त्या खाली आमच्या गावात आली का नाही, मग आवाज नाही त्याचा, ती पालखी गेली कुठे. असं म्हणून ते लोक सगळे गाववाले लोक एवढी चांगली तयारी करून ठेवलेली, देव येतोय म्हणून वाद्य संगीत वगैरे सगळं त्या लोकांनी रेडी ठेवलेलं, जेवण बिवण सगळं बनवलेलं. देव येतोय सजावट केली. म्हणजे देव आता वाजत होता, आता गेला कुठे, अचानक गायब कसा झाला. म्हणून ते लोक खाली बघायला आले. तर त्यांना तो माणूस नजरेस पडला, माडाखाली पडलेला माणूस नजरेस पडला. तर काय झालं रे तुला, काय तू काय असा पडलास काय. मग तो नाही म्हणतो, तुम्ही मला माफ करा,
सोंबा म्हणता तिकडनं येत होता, घाटी उतरत होता. फक्त मी म्हटलो सोंबा चालला भीक मागायला, असं एवढंच म्हणता मी म्हटलो. जसा सोंबा तिकडे पाठी फिरला आणि मी म्हणता माडावरनं पडलो, असं फक्त त्याच्या तोंडातून शब्द आले आणि तो म्हणजे त्या माणसाने डोळे मिटले आणि तो माणूस मेला तिथे. मग नंतर सोंबानी सगळ्या माणसांनी शपथ घातली. सोंबानी मला 12 वाडी सोडून मला दुसऱ्या गावात न्यायचं नाही, मी 12 वाडी सोडून मी कुठल्या बाहेरच्या गावात जाणार नाही, असा त्याने शपथ घेतली. त्यापासून आमचा सोंबा देव आपली 12 वाडीच घेतो आणि आपल्या 12 वाडी घेऊन तो आपल्या स्थानावर बसतो. असा आमचा सोंबा आहे आणि खूप आमच्या नवसाचा सोंबा येतो आणि खूप आम्हाला सर्वांना तो देव आवडतो. अशी आमच्या देवाची कहाणी आहे. ती माझी कहाणी मला म्हणजे अशी कुणीतरी सांगितलेली आहे आमच्या घरामध्ये, तेव्हा ती मला माहिती. असंच तुम्ही पण आमच्या कधीतरी सोंबाचं दर्शन घ्या. नमस्ते.